लाख मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या कंपनी टोरस कंपनीवर जे तर आता आर्थिक गुन्हे शाखेचे छापेमारी सुरूच आहे। मागच्या 3 दिवसापासून ही छापेमारी सुरू आहे आणि आज सकाळीच आर्थिक गुन्हे शाखेचं पथक जे ते दादर येथील टोरसचं जे कार्यालय या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ठिकाणाहून प्रत्येक गोष्टीची जी तपासणी करून त्याच्यावर छापेमारी करून जे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांचा जो तो ट्रक सुद्धा या ठिकाणी आणि या ठिकाणी संपूर्ण मालमत्ता जो आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ती ठेवण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्याच गोष्टीचा एकंदरीत कार्य पूर्ण व्हावा म्हणून दंगल नियंत्रण पक्ष असो पथक असो त्यासोबतच मुंबई पोलिसांची फौज पाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत 3 जणांना या संपूर्ण प्रकरणी जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर आतापर्यंत 5 कोटींची मुद्देमाल जो आहे तो जप्त झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली पाहायला मिळते आणि आज तिसरा दिवस आहे छापेमारीचा आणि या ठिकाणी खरं तर पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOWचं पथक जे ते या संपूर्ण गोष्टीची शहानिशा आणि एकंदरीत तपास यंत्रणा जे ते कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या प्रकरणी जे गुंतवणूकदार होते त्यांना सांगण्यात आलं होतं की 44% परतावा मिळेल ज्यावेळेस तुम्ही पैसे गुंतवणूक करा। त्यामुळे 10,000 पासून ते कोटींपर्यंत गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते। एकंदरीत आमिष दाखवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर थेट जो मालक होता किंवा ह्या ठिकाणचा जो कर्मचारी स्टाफ होता तो नाताळाचं निमित्त देऊन जो आहे तो ही संपूर्ण कंपनीला किंवा मग या कार्यालयाला टाळा लावून जो आहे तो पसार झाल्याची माहिती समोर आली। त्याच्यानंतर गुंतवणूकदार समोर येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अनेक मुंबईकरांचे किंवा गुंतवणूकदारांचे पैसे ह्यामध्ये बुडले गेल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। त्यातच आता आर्थिक गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते ह्या ठिकाणी कारवाई करताना आणि संपूर्ण चौकशी करताना पाहायला मिळते। अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणात नेमकं आणखी काय काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच ज्या मुंबईकरांच्या पैसे यात बुडलेत का हे मिळणार की नाही हा सुद्धा प्रश्न आता सर्वांसमोर उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारचं मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।